महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात स्त्री-पुरुष समानतेचे धोरण अंगीकारत जातीवाद नष्ट करत समताधिष्ठित समाजाची निर्मिती करून समाज सुधारण्याचे महान व क्रांतिकारी कार्य केल्याचे गौरवोद्गार कपिलधारा येथे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी यांनी काढले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते। प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अध्यासनाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व मान्यवरांचे स्वागत केले। डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी वचन साहित्याच्या माध्यमातून ज्ञानाचा भांडार निर्माण केला आहे। या वचनांमधून आदर्श जीवनशैली, विचारशैली तसेच चांगली शिकवण सांगितली आहे। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाची निर्मिती करून लोकशाहीची खरी मूल्ये रुजवण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले। प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे महान कार्य केले आहे। अनेक वचन साहित्य रचले। 12व्या शतकात लोकशाही संसद अर्थात अनुभव मंटपाची निर्मिती करून महान कार्य केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अंबादास भाके यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।